अनिल देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांचे आरोप फेटाळले। फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी डील, अनिल देशमुखांचा आरोप। कब झूठ बोले कव्वा काटे, फडणवीसांचं उत्तर। मुख्यमंत्री शिंदेंकडून पुण्यातील पिंपरीमध्ये पूरस्थितीची पाहणी, शिंदेंनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या। पावसाच्या विश्रांतीनंतर एकतानगरमधील पाणी ओसरले। महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। सरकारने हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना अटक करावी, प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे सागर बंगल्यावर जाऊन भेटतात, तोच मित्र डोके भडकवतो, मराठ्यांना सांगायची आवश्यकता नाही, जरांगेंचा राज ठाकरेंसह फडणवीसांवर हल्लाबोल। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात, एकनाथ शिंदेंचा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। भाजपला पाठिंबा लोकसभेपुरताच, विधानसभेचं बोललो नव्हतो, राज ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, 225 ते 250 विधानसभेच्या जागा लढणार, राज ठाकरेंची घोषणा। राज ठाकरेंचं राजकारण मॅच फिक्सिंगचं, गल्ली क्रिकेटमधून टेस्ट मॅचपर्यंत कधी पोहोचलेच नाहीत, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। मी बोलल्यावर संजय राऊतांच्या काही गोष्टी पक्क्या लक्षात राहतील, राज ठाकरेंचा इशारा। योग्य वेळी मी जेव्हा बोलीन तेव्हा ते काही गोष्टी त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात जातील। मनसेकडून विधानसभा निवडणुकीसाठी 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा, शिवळेतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रेंना तिकीट। महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये, शरद पवारांनी काळजी घ्यावी, जातीच्या मुद्द्याला पवारांनी हातभार लावू नये, राज ठाकरेंचा पवारांवर निशाणा। शिंदे आणि पवारांमधील बैठक, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे अदानींचे अधिकारी असल्याची चर्चा, ठाकरे गटाकडून बैठकीतला तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती। विधानसभेत महाविकास आघाडीला सत्ता येण्याची खात्री राहिली नाही, महायुतीचं सरकार येणार असल्यानं जवळीक साधण्याचा पवारांचा हेतू असावा, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। शरद पवार शिंदेंना वेगळ्या कारणांसाठी भेटले असतील तर धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींच्या घशात घालू देणार नाही, संजय राऊतांचं उत्तर। धारावीतील स्क्वेअर फुटाचा भाव बघितला तर तुम्हाला राजकारण कळेल, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राज ठाकरेंची प्रतिक्रिया। माझ्या नादी कोणी लागू नये, नंतर पश्चाताप होईल, फडणवीसांनी माझ्या विरोधात ढाकूमाकूम उभे केलेत, मनोज जरांगे पाटलांची राणेंसह फडणवीसांवर टीका। नाशिकमध्ये नदीपात्रात अडकलेल्या 12 जणांची सुटका, तर 20 तासानंतर गिरणा नदीत अडकलेल्या तरुणांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू। वीर आणि उजनी धरणातून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू, पंढरपुरातील संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या झोपडपट्टी धारकांना स्थलांतराच्या नोटीस।